नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रति महिना 1500 रुपये मिळण्यासंदर्भात श्रावणबाल योजना सुरू केलेली आहे। आता या श्रावणबाल योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर अर्ज नेमके कुठे करायला पाहिजे, अर्ज ऑफलाईन असतो की ऑनलाईन असतो, त्याचबरोबर अर्ज सादर करताना तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लावावे लागतात किंवा जोडावे लागतात, त्याचबरोबर श्रावणबाल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र ठरू शकतात, त्याचबरोबर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एखाद्या कार्यालयामध्ये किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर तो अर्ज कशा पद्धतीने अप्रूव्ह होतो आणि पैसे तुम्हाला कुठे मिळतात, ऑफलाईन पैसे म्हणजे चेकच्या स्वरूपात मिळतात किंवा कॅशच्या स्वरूपात मिळतात की डायरेक्ट अकाउंटला मिळतात, याविषयी संपूर्ण A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्या शेजारी किंवा त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांमध्ये जर एखादा ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांच्या उतार वयामध्ये त्यांना आर्थिक मदत व्हावी, त्यांचं उतार वयामध्ये त्यांना आजारपण लागतात, या आजारपणामध्ये काहीतरी गोळ्या औषधं मिळाव्यात किंवा त्यांना स्वतःचा खर्च करता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने श्रावणबाल योजना सुरू केलेली आहे। आता या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज कसा करायचा असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्थानिक तहसील कार्यालय येथे जायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। समजा तुमचं वय खूप जास्त असेल, 65 वर्षापेक्षा जास्त असाल आणि तुम्हाला इकडे तिकडे जाणं शक्य नसेल, समजा जे नागरिक खूप आजारी असतात, तर अशा नागरिकांनी तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिका नगरपंचायत येथे सुद्धा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता। समजा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही एखाद्या माही सेवा केंद्र, CSC सेंटर, सायबर कॅफे येथे महा ऑनलाईन CSC महा ऑनलाईन या वेबसाईटवरती जायचं आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता। हे अर्ज सादर करत असताना तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात याविषयी जर जाणून घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय, श्रावणबाल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे स्वतःचा आधार कार्ड असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर तुमच्याकडे स्वतःचा पॅन कार्ड असणं खूप गरजेचं आहे, त्याचबरोबर तुमच्याकडे मोबाईल नंबर असला पाहिजे। समजा तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे मतदान कार्ड असणं आवश्यक आहे। दारिद्र्य रेषेखाली रेशन कार्ड म्हणजे BPL कार्ड असेल तर त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं। त्याचबरोबर तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा 2 फोटो तुम्हाला असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक हा दाखलासुद्धा असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील रहिवासी म्हणून किंवा 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत आहे या संदर्भात तुमच्या ग्रामपंचायतकडून किंवा नगरसेवककडून दाखला घ्यायचा आहे, तो दाखला या ठिकाणी जोडायचा आहे। त्याचबरोबर तुमचा उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंबातील उत्पन्न दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, हे सर्व कागदपत्र तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने या अर्जासोबत जोडायचं आहे। तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नेमकी पात्रता कोणती असावी, त्याचबरोबर कोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र ठरू शकतात, याविषयी माहिती जाणून घेत असताना सर्वात महत्त्वाचा विषय असा की श्रावणबाल योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही सरकारी नोकरदार नसावे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरदार असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याचबरोबर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। महाराष्ट्राच्या बाहेर किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। त्याचबरोबर अर्जदार हा भारतीय असला पाहिजे। त्याचबरोबर अर्जदार किंवा लाभार्थी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे 21,000पेक्षा जास्त नसावं। अर्जदाराचे वय हे 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे। त्याचबरोबर लाभार्थी आणि त्याच्या कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असावे। लाभार्थ्याकडे दारिद्र्य रेषेचा रेशन कार्ड सुद्धा असणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल, श्रावणबाल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल, या अटींमध्ये तुम्ही जर बसत असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। आता मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस ऑफलाईन अर्ज करता किंवा ऑनलाईन अर्ज करता त्यावेळेस तो अर्ज अप्रूव्ह कसा होतो, कशा पद्धतीने तो फायनल स्टेजला जातो, याविषयी माहिती जाणून घेत असताना सर्वात महत्त्वाचा विषय, तुम्ही ऑनलाईन अर्ज जेव्हा सादर करता तर तो ऑनलाईन पद्धतीने तहसील कार्यालयाकडे जातो किंवा तुम्ही डायरेक्ट जर तहसील ऑफिस कार्यालयामध्ये जर गेलात तरी सुद्धा तुम्हाला हा अर्ज त्या ठिकाणी सादर करता येतो। अर्ज सादर केल्यानंतर त्या महिन्यामध्ये त्यांची एक मासिक सभा बोलवली जाते।
या मासिक सभेमध्ये तुम्हाला सुद्धा बोलवलं जातं आणि हा ज्येष्ठ नागरिक कोण आहे याची ओळख पटली जाते। तुम्ही संबंधित कागदपत्र जे जोडलेले असतात त्या कागदपत्रांची फेर तपासणी होते आणि त्यानंतर तुमच्या नावाने एक टिप्पणी तयार केली जाते किंवा तुम्हाला अप्रूव्हल मिळतं आणि तुमचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे किंवा आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये हे पैसे जमा होतात। आता प्रत्येक महिन्याला हे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आधार बेसवरती ट्रान्सफर होणार आहे। त्यामुळे मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक म्हणजे अकाउंट एकमेकांना लिंक असणं खूप गरजेचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला श्रावणबाळ योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कुठे करावा, कसा करावा, कागदपत्र कोणते लावावे लागतात, त्याचबरोबर कोणती व्यक्ती कोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र ठरू शकतात, त्याचबरोबर पैसे कशा पद्धतीने येतात। एक महत्त्वाचा विषय, तुम्हाला इथे कॅश पैसे मिळत नाही, डायरेक्ट अकाउंटलाच मिळतात। त्यामुळे तुमचं बँक रिलेटेड सर्व गोष्टी KYC वगैरे तुमच्या अपडेट असणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने मित्रांनो श्रावणबाळ योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 1500 रुपये योजनेच्या लाभासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या प्रोसेसने गेलं पाहिजे याविषयी A to Z माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।